नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत राहील आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद हा तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर लाईक यासाठी करा कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी उत्सुकता मिळत असते. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करत जा. तर चला मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे रम्या ही जाऊन पार्थ, काव्या, नंदिनी सगळ्यांना भडकवणार. तर आजच्या भागामध्ये आपल्याला पहिलंच पाहायला मिळतं की आता कल्पना आणून पार्थच्या समोर तांदळाचं भरलेलं ताट ठेवते. त्याबरोबर लगेचच आता वसवत्या ही पार्थला सांगायला लागते, पार्थ, हे तांदळाचं ताट आहे ना, यामध्ये आता तुला तुझ्या बायकोचं नाव लिहायचं आहे. तर आता पार्थ तिच्याकडे बघायला लागतो. मग आता रम्या पुन्हा एकदा त्याला सांगत असते, पार्थ, अरे तुझ्या बायकोचं नाव तुला ताटामध्ये लिहायचं आहे. त्याबरोबर लगेचच पार्थ हा त्या ताटाकडे बघायला लागतो आणि मग पुन्हा एकदा तो नंदिनीकडे बघतो. नंदिनीसुद्धा पार्थकडे बघत असते. मग पार्थसुद्धा आता खाली तांदळाकडे बघतो आणि मग त्याला आठवायला लागतं की एकदा रात्रीचा तो आणि नंदिनी दोघंजणं एकमेकाला भेटले होते. त्यावेळेस तो नंदिनीला म्हटला होता की नंदिनी, खरंच आय प्राऊड ऑफ यू की तुम्ही माझी बायको होणार आहात, नंदिनी पार्थ देशमुख. आणि हे ऐकून नंदिनीला सुद्धा खूप आनंद झाला होता, तिलासुद्धा छान वाटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा नंदिनी आणि पार्थ असेच भेटले होते. त्यावेळेस पार्थ हा नंदिनीला म्हटला होता, मी कॉलेजमध्ये असताना एक कथा वाचली होती, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला जर फार कमी वेळात 4 वेळांपेक्षा जास्त किंवा 4 वेळा भेटलो ना, तर ती व्यक्ती आपल्या आयुष्याची जीवनसाथी होते. त्यानंतर त्यांच्या मेहंदीच्या दिवशी पार्थने एकांतात ही गोष्ट नंदिनीला सांगितली होती की नंदिनी, तुम्ही मला खूप आवडता. त्यानंतर लग्नाच्या दिवशी मुहूर्ताच्या अगोदर मेकअप रूममध्ये जाऊन नंदिनी तयार झालेली असताना तो नंदिनीला म्हणाला होता की तुम्ही खरंच खूप छान दिसताय. आता त्या ओघाओघातच पार्थ हा तिथली अंगठी घेतो आणि अंगठीने आता तांदळावरती नाव लिहायला सुरुवात करतो. पण आता समोर दिसतं तर काय, पार्थ हा काव्याचं नाव न लिहिता तांदळावरती नंदिनीचं नाव लिहितो. आता नंदिनीचं नाव तांदळावरती लिहिलेलं बघून मुद्दामून सगळ्यांनाच हसायला येतं. आता लगेचच मंजुआत्या ही हसायला लागते, तर आता रम्या ही सुद्धा हसत असते. त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणते, अरे पार्थ, तू हे काय केलंस, तू विसरतोयस का, आता तुझी बायको नंदिनी नाही तर काव्य आहे, तुला काव्य लिहायचं होतं तांदळात. त्याबरोबर लगेचच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. फक्त रम्या, वसवत्या आणि मंजुआत्या तिघींनाच आनंद झालेला असतो या गोष्टीचा. रम्या म्हणते, अगं आई, सवय सुटायला थोडा वेळ तर द्यावा लागेल ना. आणि मग लगेचच ती मुद्दामून खाली बसते आणि ताटातलं नंदिनीचं नाव तांदळातलं पुसून टाकायला लागते. त्याबरोबर लगेचच पार्थ रागारागात उभा राहतो आणि म्हणत असतो, बास, जो काही तमाशा झाला तो आता पुरे झाला, आता आणखीन नको. एवढं बोलून लगेच रागारागात पार्थ हा तिकडनं निघून जातो. आता पार्थ निघून गेल्याबरोबर सगळेच जण असं एकमेकाकडे पाहायला लागतात. मग लगेच वसवत्या ही काव्याकडे येते आणि काव्याला म्हणत असते, अगं काव्या, बघ ना, तुझा नवरा कसा रुसून गेलाय, तो जा त्याच्याकडे, बघ, समजाव त्याला, बोल त्याच्याशी, काय झालंय बघ तरी. अगं काव्या, काय म्हणते मी. काव्या मात्र काहीच उत्तर देत नसते, पण वसवत्या तिला सतत सतवते. त्यामुळे मग आता काव्या ही रागात उठते आणि वसवत्याला म्हणत असते, बास, पुरे झाला तमाशा. आणि मग आता रागारागात ती सुद्धा तिकडनं निघून जाते. आता काव्यासुद्धा निघून जाते. त्याबरोबर वसवत्या म्हणते, अरे असे काय हे दोघंही असे कसे निघून गेले. बरं आता जीवा, तुम्ही दोघं राहिलाय, तू लिहितोस का नंदिनीचं नाव तांदळात, तू लिही आता तिचं नाव तांदळात.
असं म्हटल्याबरोबर आता जीवाला सुद्धा वसुहत्याचा राग येतो. जीवा वसुहत्याकडे बघतो, नंदिनीकडे बघतो. नंदिनी सुद्धा आता जीवाकडे बघायला लागते. त्याबरोबर जीवा हा सुद्धा उठतो आणि रागारागात तिकडनं आपल्या खोलीमध्ये निघून जातो. आता मात्र बिचारी एकटी नंदिनी ही तिथे राहिलेली असते. आता सगळेजण नंदिनीकडे बघत असतात आणि नंदिनी मात्र बिचारी रडत असते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर दुसरीकडे आता बाबा हे आरुषीला समजावत असतात, हे बघ आरुषी, प्लीज शांत हो बेटा. आता जे काही घडून गेलंय त्यामध्ये वाईट शोधण्यापेक्षा आपण त्यामध्ये चांगलं शोधण्याचा प्रयत्न करूया. मला मान्य आहे काव्य आणि नंदिनीच्या बाबतीत जे काही झालं ते सगळं चुकीचं होतं. तुझ्या दोन्ही बहिणींच्या बाबतीत चुकीचं घडलंय. पण एक गोष्ट लक्षात घे, त्या दोघीही अजून त्या घरामध्ये एकत्र आहेत. त्या एकत्र राहिल्या तर त्या दोघी एकमेकीला समजून घेतील, सांभाळून घेतील, एकमेकीची साथ देतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे विक्रम आणि मालिनी वहिनीसुद्धा आहेत. ते दोघंसुद्धा त्या दोघींना समजून घेतील. त्याबरोबर आता ती तिकडनं रागारागात निघून जाते. त्याबरोबर बाबा हे आईला समजवायला लागतात, आरुषी तर समजून घेत नाही आहे, पण तू समजून घे, आपल्या दोन्ही मुली सगळं निभावून नेतील. त्याबरोबर लगेचच आई म्हणायला लागते, निभावून नेतील असं आपण म्हणतोय खरं, पण जर नाही निभावून नेलं, नाही त्या दोघींचं पटलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला? काय होईल या विचारानेच आता सध्या मला काळजी वाटते, टेन्शन आलं आहे मला. त्याबरोबर आता बाबा हे आईला सांगत असतात की हे बघ मालिनी, उगाचच्या उगाच आपण ज्या गोष्टी घडणार नाही आहेत त्या गोष्टींचा विचार करत बसलो तर त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होईल. त्यापेक्षा आपण देवाकडे अशी प्रार्थना करूया की सगळं काही सुरळीत होऊ देत, व्यवस्थित होऊ देत आणि आपल्या दोन्ही मुलींनी त्यांचे संस्कार चांगल्या पद्धतीने पार पाडू देत. आता आपण जितक्या लवकर रियालिटी एक्सेप्ट करू तितकं आपल्यासाठी चांगलं असेल. तुझ्या मनात असा विचार नको येऊन देऊस की मी माझी जबाबदारी झटकत आहे. तर दुसरीकडे आता मंजू ही लगेचच मालिनीकडे येते आणि तिला म्हणत असते, वहिनी बघितलंस का ही वसुताई कसं करते ते? मला तर आता ना तिचं अजिबात पटत नाही आहे. अगं नंदिनी आणि काव्या दोघीसुद्धा आपल्या घरात कोणत्या परिस्थितीत सून म्हणून आल्या आहेत आणि आल्या आल्या ही त्या दोघींच्याही मागे रीती भाती परंपरा या सगळ्या गोष्टी घेऊन लागली आहे. मला नाही आवडलं हे. त्याबरोबर लगेचच ती म्हणते बरं ठीक आहे आणि तिकडनं जात असते. त्याबरोबर पुन्हा एकदा मंजू तिला हाक मारते आणि म्हणते, पण वहिनी आता ती काव्यासुद्धा काही कमी नाही आहे. तिखट मिरची आहे, मिरची आपल्याला ठसका लागेल कधीतरी तिच्यामुळे. त्याबरोबर लगेचच आता ती तिला सांगत असते की असं काही नाही आहे वंश, हे बघा सध्या काव्या थोडी चिडलेली आहे, बस इतकंच. बरं तुम्ही माझं एक काम कराल का? तुम्ही जाऊन काव्या बरोबर थोडं बोलून घ्या, पण जरा शांत पद्धतीने. तिला फक्त एवढंच सांगा की तिची आणि नंदिनीची सोय पिहू आणि श्रेया यांच्या खोलीमध्ये केलेली आहे. त्यावरती म्हणते, मग पिहू आणि श्रेया कुठे राहणार? त्यावरती म्हणते, एक दिवस त्या तुमच्या खोलीत राहतील. त्यावर लगेच मंजू म्हणते, काय माझ्या खोलीत? ते कसं? मी कुठे राहणार? त्याबरोबर लगेच आता मालिनी तिला सांगत असते, फक्त एक रात्र वंश, आजच्या दिवसाचा प्रश्न आहे फक्त. अहो जोपर्यंत सत्यनारायण होत नाही तोवर नवरा बायको दोघंही एका खोलीत राहू शकत नाही, म्हणून फक्त आजची रात्र त्या दोघांनाही वेगळं वेगळं राहायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता मंजू म्हणत असते, ठीक आहे वहिनी, अगं मला तर प्रश्न पडला होता, सत्यनारायण ह्या असल्या परिस्थितीत होणार तरी कसा? म्हणजे बघ ना, लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ना, सत्यनारायणाची काही तयारी आहे ना मुहूर्त आहे, सत्यनारायण घालायचा तरी कसा? त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणत असते, होईल सगळं होईल, तुम्ही उगाच या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त एक काम करा, जा आणि काव्याबरोबर बोला, तिला फक्त एवढं सांगा की तुझी आणि नंदिनीची सोय पिहूच्या आणि श्रेयाच्या खोलीमध्ये केलेली आहे, कळलं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता इथे मंजू हो ठीक आहे वहिनी, सांगते असं म्हणते. त्यानंतर आता लगेचच मालिनी ही तिकडनं वरती निघून गेलेली असते, तर मंजू ही काव्याकडे यायला निघालेली असते. दुसरीकडे काव्या ही एकटीच एका ठिकाणी शांतपणे बसलेली असते. तिने स्वतःचं बाशिंग काढून फेकलेलं असतं, त्याचबरोबर तिच्या हातावरती जो शेला असतो तो सुद्धा काढून टाकलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी मंजू आत्या येते. आता मंजू आत्या मुद्दामून तिच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न करत असते. ती मुद्दामून काव्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि काव्याला म्हणत असते, काय ग काव्या, काय परिस्थिती करून घेतली आहेस ही स्वतःची?
अगं आणि नवीन नवरी आहेस तू, हे असं जमिनीवर बसायचं नाही, कसं दिसतंय ते, वरती बसायचं होतंस ना. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, काव्या अगं नको बिचारी रडूस, मला कळते तुझी परिस्थिती, काय बिचारीची परिस्थिती झाली आहे पोरीची. त्याबरोबर काव्या म्हणते, तुम्हाला कळतंय माझं मन, तुम्हाला कळतंय परिस्थिती, तुमचंसुद्धा लग्न या लोकांनी असं जबरदस्तीने लावून दिलं होतं का. त्याबरोबर लगेचच मंजू म्हणते, अरे माझं लग्न का होईल जबरदस्ती, माझं लग्न तर लव्ह मॅरेज आहे, सगळं अगदी माझ्या मनासारखं झालं होतं आमच्या लग्नामध्ये. बरं बरं ठीक आहे काव्या, मी तुला काय सांगते ते तू प्लीज माझं शांतपणे ऐक. तू पार्थला नवरा म्हणून ॲक्सेप्ट कर, त्याच्यानंतर बघ सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातील ते. त्याबरोबर काव्या म्हणते, बास नका उगाच तुम्ही माझ्या मागे तबोटा धरू की पार्थला नवरा म्हणून स्वीकार, नवरा म्हणून स्वीकार. मी हे लग्न नाही स्वीकारू शकत, तुम्ही उगाच माझ्या पाठी भुणभुण करू नका. आणि तुमच्या घरात प्रत्येकाची हीच सवय आहे का, उगाचच्या उगाच प्रत्येकाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची, नाक खुपसायची. त्याबरोबर लगेचच आता मंजू इकडे म्हणायला लागते की मलासुद्धा काही हौस नाही आहे तुझ्याशी येऊन गप्पा मारण्याची, मी काय हौसेने आले नव्हते. त्याबरोबर लगेचच इकडे लगेच ती विचारायला लागते, मग मी तुम्हाला म्हटलं होतं का या आणि मला फुकट सल्ले द्या, कशाला उगाच माझ्या जखमेवरती मीठ चोळताय तुम्ही, आणि पार्थला नवरा म्हणून मी ॲक्सेप्ट नाही करू शकत. त्याबरोबर लगेचच मंजू तिला म्हणते, म्हणजे तू आमच्या पार्थला नवरा म्हणून कधीच नाही स्वीकारणार, बाप रे कठीण आहे आमच्या पार्थचं. त्याबरोबर काव्या म्हणते, पुरे करा, नका जखमेवर मीठ चोळू. त्यावरती म्हणते, मी तुझ्याशी हौस म्हणून बोलायला आले नव्हते, मालिनी वहिनींनी तुला सांगायला सांगितलंय की. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते, बास इनफ इज इनफ. त्याबरोबर आता लगेचच मंजू ही मुद्दामून गप्प राहते आणि काव्या ही रागारागात तिकडनं निघून जाते. आता मुद्दामून खरं तर मंजूने हा सगळा टाईमपास केलेला असतो आणि तिने खरं तर काव्याला सांगितलेलंच नसतं की तिची आणि नंदिनीची सोय श्रेयाच्या आणि पिहूच्या खोलीत केलेली आहे. त्यानंतर आता नंदिनी ही खोलीमध्ये आलेली असते. आता खोलीत आल्यावर ती तिच्या गळ्यातला हार सगळ्यात पहिला काढते, त्यानंतर मुंडावळ्या काढत असते आणि हे सगळं करत असताना तिला घडलेला सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवत असतो. तिला आठवत असतं की जीवाच्या आकांताने धावत पळत ती आणि जीवा दोघंजणं कसे लग्न मंडपात पोहोचले होते, पण तोपर्यंत पार्थचं आणि काव्याचं लग्नसुद्धा पार पडून गेलं होतं. त्यानंतर आईनी लगेचच पार्थ आणि काव्याचा गृहप्रवेश झाल्यावर त्या दोघांनाही सांगितलं होतं नंदिनीचं आणि जीवाचं लग्न झालेलं आहे. त्यानंतर त्या दोघांनाही किती मोठा धक्का बसला होता. इतक्यात आता नंदिनीकडे रम्या आलेली असते. रम्या ही नंदिनीला म्हणत असते, नंदिनी इथे आहेस वय तू, मी तुला अख्ख्या घरभर शोधून आले, मला तर वाटलं तू जीवाच्या खोलीत. त्याबरोबर आता नंदिनी ही रम्याकडे बघायला लागते. त्यावर लगेच रम्या ही गप्प होते आणि म्हणायला लागते, सॉरी नंदिनी, चुकून म्हटलं, अगं जोपर्यंत तुमचं सत्यनारायण होत नाही तोवर तुम्ही दोघं नवरा बायको एका खोलीमध्ये राहू शकत नाही, नाही का, विसरलेच होते मी. त्यावर नंदिनी ही लगेचच रम्याकडे बघायला लागते. तर रम्या म्हणत असते, नंदिनी कळते ग मला तुझी परिस्थिती आणि खरंच सांगते मला तुझ्यासाठी खूप वाईटसुद्धा वाटतंय, पण आता आपण काय करू शकतो, हा पण जो असतो ना माणसाच्या आयुष्यात तो खूप वाईट असतो, तो माणसाचं संपूर्ण आयुष्यच अगदी बदलून टाकतो. खरंच सांगते नंदिनी, अगं बघ ना, मागे मेहंदीच्या दिवशी तुझ्या हातावरची मेहंदी ही जी लिहिली गेली होती त्याच्यावर पार्थचं नाव काढलं होतं, ती पुसली जात होती आणि त्यावेळेस तुझ्या मैत्रिणीने ते नाव सुधारलं होतं. पण आता बघ ना, आता तुझ्या आयुष्यातच पार्थ नव्हता असं मला वाटतं. तुझ्या हातावरती विस्कटलेलं पार्थचं नाव आहे आणि तुझ्या नावापुढे आता जीवाचं नाव लागणार आहे. खरंच खूप त्रास होत असेल ना तुला या गोष्टीचा, वाईट वाटत असेल, दुःख होत असेल, नाही, पण एक खरं बोलू का, मला ना तुमच्या सावित्रीबाई जे काही म्हणाल्या होत्या ते आता सगळं पटायला लागतंय. म्हणजे बघ ना, त्या म्हटल्याच होत्या ना की सोयरीक ह्याच घरात होईल, पण पार्थचं आणि तुझं लग्न होणं अवघड आहे. पार्थचं आणि तुझं लग्न तर झालं नाही, पण तुझं आणि जीवाचं लग्न झालं म्हणजे सोयरीक तर ह्याच घरात झाली ना. खरंच मला तुझं खूप वाईट वाटतंय ग नंदिनी. म्हणजे बघ ना, खरंच हे पण किती वाईट असतं. ह्या पणमुळे तुझं अख्खं आयुष्य बर्बाद झालं. म्हणजे आपण म्हणतो खरे की मी हे ठरवलं आहे, मी ते ठरवलं आहे, मी असं करणार, मी तसं करणार, मी याच्याबरोबर माझं लाईफ अगदी व्यवस्थित सिक्युअर केलं आहे, पण असं घडत तर काहीच नाही. खरं म्हणायचं तर पार्थ तुझ्या नशिबातच नव्हता. इतक्यात आता रम्याला वसू ही आवाज देते. त्याबरोबर रम्या म्हणते, मी आलेच हा, आणि ती तिकडनं निघून जाते. आता मुद्दामून खरं तर रम्याने
आता मीठ चोळलेलं असतं नंदिनीच्या जखमेवरती. त्यानंतर नंदिनीला आठवायला लागतं पार्थ तिला म्हणाला होता की प्रेमाची काही काळजी तुम्ही करू नका, लग्नानंतर होईलच प्रेम. त्यानंतर नंदिनीला आठवायला लागतं की आता काव्या ही पार्थची बायको आहे. तिला त्यांचे सप्तपदी त्यांचं लग्न आठवतं आणि मग नंदिनी ही खूप जोरजोरात रडत असते. त्याबरोबर तिला तिच्या मागे आरशात आता पार्थची छाया दिसायला लागते. त्याबरोबर नंदिनी पार्थकडे बघत असते तर पार्थ हा तिला हातानेच खुणावतो, रडू नकोस, डोळे पुस. त्याबरोबर लगेच नंदिनी ही त्याला मानेने होकार देते, डोळे पुसते आणि मागे वळून बघते पण तिथे पार्थ नसतो. त्याबरोबर नंदिनीच्या लक्षात येतं की इथे पार्थ आलेला नाही आहे, तर आपल्याला पार्थचा भास झाला आहे आणि मग नंदिनी पुन्हा रडायला लागते. तर दुसरीकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि आई काहीच खात नसते. तिच्या डोक्यात विचार सुरू असतो. त्याबरोबर बाबा हे आईला म्हणत असतात की शारदा काहीतरी खाऊन घे, हे बघ अशी बसू नकोस, खाऊन घे काहीतरी. त्याबरोबर लगेचच आता आई ही बाबांना म्हणत असते, कसं खाऊन घेऊ हो, घशाखाली घासच उतरत नाही आहे. म्हणजे तिकडे आपल्या मुलींनी काही खाल्लं असेल नसेल काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्याबरोबर बाबा म्हणत असतात की मी खात्रीने सांगतो काव्याने काहीसुद्धा खाल्लं पिल्लं नसेल, कुठेतरी तोंड फुगून रुसून बसली असेल ती. पण मी खरं बोलू का, मला नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे. खात्री आहे मला की नंदिनी ही काव्याला उपाशी झोपू देणार नाही. ती तिला जबरदस्तीने समजावून 2 घास का होईना पण खायला घालेल आणि मगच झोपेल. आपली नंदिनी हुशार आहे, ती काव्याची अगदी व्यवस्थित काळजी घेईल. त्याबरोबर लगेचच पुढे आई म्हणायला लागते, हो नंदिनी हुशार आहेच, पण मला काव्याचं टेन्शन येतं आहे. नंदिनी समजूतदार आहे आपली, पण तसं काव्याच्या बाबतीत नाही आहे हो. काव्य बघताना कशी पटकन बोलते, ते फडगळ आहे ती, त्यामुळे मला तिची खूप काळजी वाटते. आपल्या घरात तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तिला, पण तिकडे मंजू आणि वसू आहे, काही गडबड तर होणार नाही ना. तर दुसरीकडे आता पार्थ हा त्याच्या खोलीमध्ये शांत बसलेला असतो. इतक्यात रम्या त्या ठिकाणी येते आणि यावेळेस येताना रम्याने दरवाजा नॉक केलेला असतो. रम्या ही पार्थला म्हणत असते की या अगोदर कधीच तुझ्या खोलीमध्ये येताना मला नॉक करायची गरज नाही लागली, पण आता यापुढे तुझ्या रूममध्ये येताना मला नॉक करावं लागणार आहे, कारण आता तुझं लग्न झालेलं आहे. त्याबरोबर पार्थ हा रम्याकडे बघतो. तर रम्या ही त्याला म्हणत असते, कुठे आहे तुझी बायको नंदिनी. त्याबरोबर पार्थ हा रम्याकडे रागाने बघतो. रम्या म्हणते, सॉरी चुकून माझ्या तोंडातून नंदिनी गेलं. कुठे आहे तुझी बायको काव्या. खरंच सांगते पार्थ, मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटते. म्हणजे कोणती मुलगी तुझ्यासारख्या एवढ्या सुंदर आणि हँडसम मुलाला नकार देऊन अशी लग्न मंडपातून निघून जाईल, पळून जाईल. त्याबरोबर लगेचच पार्थ हा रम्यावरती ओरडत असतो, पण चुकून त्याच्या तोंडात शब्द हा नंदिनी येतो. नंदिनी. त्याबरोबर लगेचच पार्थच्या लक्षात येतं की इथे नंदिनी उभी नसून रम्या उभी आहे. तर रम्या ही पार्थला म्हणत असते, खरंच पार्थ जे घडलं ते वाईट घडलं. पार्थ रम्याचा हात झटकावून देतो आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर लगेचच रम्या ही म्हणायला लागते, पार्थ अजूनही तुझ्या मनात ती नंदिनीच आहे ना. पण बघ, लवकरच मी नंदिनी आणि काव्या दोघींनाही तुझ्या आयुष्यातून बाजूला करेन आणि मग मीच असेन तुझी बायको रम्या पार्थ देशमुख. तर आता रम्या काव्याकडे सुद्धा येते आणि तिला सुद्धा भडकवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता नंदिनी ही काव्याला सांगत असते, ज्या वेळेस तुझं आणि पार्थचं लग्न लागलेलं मी पाहिलं ना, त्यावेळेस माझ्यावरती हजारो आगीच्या शितड्या उडल्यासारखं मला वाटत होतं. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, म्हणजे हे लग्न तुला सुद्धा मान्य नाही आहे ना ताई. मग ठीक आहे, काहीच हरकत नाही, काढून टाकूया आपण हे मंगळसूत्र, काढून टाकूया. आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे हे सगळं गपचूपपणे रम्या बघत असते आणि हे सगळं बघून रम्याला खूप जास्त आनंद होत असतो. तिला वाटत असतं की आता पार्थचं आणि काव्याचं जे काही लग्न झालं आहे ते तुटून जाईल. पण आता नंदिनी तर असं काही होऊ देणार नाही असं आपल्याला वाटतंय. पण पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी तर आपल्याला पुढचा एपिसोडच पाहावा लागेल, कारण आता आपण हे मंगळसूत्र काढून टाकूया ताई एवढ्यापर्यंतच आजचा एपिसोड संपलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, खरोखर आता काव्या आपलं मंगळसूत्र काढून टाकणार का, की असं काही घडणार नाही, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत जाईल आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंदसुद्धा तुम्हाला पटकन घेता येईल. त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर तसेच फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका.
कारण ज्या प्रकारे तुम्हाला आपल्या उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येतो आहे, तसाच तुमच्या मित्रांना त्याचबरोबर फॅमिलीलासुद्धा आपल्या ह्या व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. लाईक यासाठी करा मित्रांनो, कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते, प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तर चला मग मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद.